नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आपण जाणार आहोत भगीरथेश्वर तीर्थाला. या तीर्थाची आख्यायिका आपण चालता चालता पाहूया. राजा सगराने पूर्वी अश्वमेध यज्ञ केले होते. त्याने 99 यज्ञ केले. त्यात साक्षात देवी देवता देखील सहभागी झाले होते. नंतर त्याने अन्नदान, गोदान, वस्त्रदान, भूदान केले होते. सगर राजाचे 100 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर इंद्राला आपले पद धोक्यात येत आहे असे वाटले. म्हणून त्याने त्या 100व्या यज्ञाचा, अश्वमेध यज्ञाचा घोडा चोरून कपिल मुनींच्या आश्रमाबाहेर आणून बांधला. सगर राजा त्या घोड्याचा पाठलाग करत करत कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आला आणि त्या ठिकाणी घोडा बांधलेला पाहून तो क्रोधित झाला. परंतु कपिल मुनींना याबाबत काहीच माहिती नव्हते. ते तपश्चर्येमध्ये लीन झालेले होते आणि ज्या वेळेस त्यांनी डोळे उघडले त्यावेळेस सगर राजा अतिशय क्रोधाने त्यांच्याशी बोलत होता. मग ते सगळे पाहून कपिल मुनींना देखील संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याच ठिकाणी सगराला भस्मसात केले. मग हा वृत्तांत ऐकून इतर सगरपुत्र तेथे आले. त्यांचीही गती कपिल मुनींच्या रागामुळे तशीच झाली. सगळे सगर नष्ट झाले. मग नहुष सगर राजाचा भाऊ तेथे आला आणि त्याला सगळा वृत्तांत समजला. त्याने मुनींची माफी मागितली आणि आपण उशाप द्यावा अशा प्रकारे विनवणी केली. त्यावेळेस कपिल मुनी म्हणाले की जेव्हा स्वर्गातील गंगा पृथ्वीवर अवतीर्ण होईल, तिचा स्पर्श या अस्थींना होईल, तेव्हाच या सगळ्यांना सद्गती मिळेल. तू जनकल्याणार्थ यज्ञ करत आहेस, म्हणून इंद्राने बांधलेला हा घोडा घेऊन जा. तो घोडा सोडून त्याने मुनींना 3 प्रदक्षिणा घातल्या व राज्यात जाऊन यज्ञाची सांगता केली. आपले राज्य त्याचा पुत्र दिलीप यास सोपवून तो तप करण्यासाठी निघून गेला. त्याने अतिशय कठोर असे तप केले, परंतु गंगा काही प्रकट झाली नाही. नंतर त्याचा पुत्र दिलीप याने देखील तपश्चर्या केली, त्यालाही यश मिळाले नाही. मग पुढे दिलीपचा पुत्र भगीरथ याने देखील कठोर तप केले, परंतु त्याला या प्रयत्नामध्ये यश मिळाले आणि त्याच्यासमोर प्रसन्न होऊन गंगा प्रकट झाली. त्यावेळेस ती भगीरथास म्हणाली की तू आता एक काम कर की ह्या पृथ्वीमध्ये माझा आघात सहन करण्याची क्षमता नाही. तू भगवान शंकरांना विनवणी कर आणि माझा प्रवाह जटेमध्ये धारण करण्यासाठी विनवणी कर. त्यानंतर भगीरथाने शिवस्तुती केली, तपश्चर्या केली आणि भगवान शंकर गंगेचा आवेग आपल्या जटेमध्ये धारण करण्यासाठी तयार झाले. मग त्यानंतर गंगा भूतलावर आली. तिच्या जलस्पर्शाने सगळे सगर मोक्ष पावले. त्यानंतर गंगेच्या जलस्पर्शाने सगरांना मोक्ष मिळाल्यानंतर नर्मदेने देखील तिचे स्वागत केले. त्यावेळेस गंगा नर्मदेस म्हणाले की आजवर मी स्वर्गात होते, त्यामुळे मला फारसे मलिनत्व नव्हते, परंतु भूलोकी मला भविष्यात निश्चितच मलिनत्व निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ते जाण्यासाठी मी तुझ्याकडे दशहारात कपिला षष्ठीला म्हणजे नर्मदा जयंतीला स्नानासाठी प्रत्येक वर्षी येत जाईल. तेव्हा तू माझे मलिनत्व दूर करावे. आणि नर्मदेने तेव्हा गंगेस तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून गंगा प्रत्येक नर्मदा जयंतीला तिच्या प्रवाहामध्ये आपले वेगळेपण घेऊन स्नानासाठी येते. ज्या ठिकाणी भगीरथाने भगवान शंकरांची तपश्चर्या केली आणि गंगेचा जलप्रवाह आपल्या जटेत धारण करण्यास विनवणी केली, त्याच ठिकाणी त्याने आपल्या नावाने एक शिवलिंग स्थापन केले आणि त्याचेच नाव भगीरथेश्वर महादेवाचे आहे. या ठिकाणी स्नान केल्याने सद्गती प्राप्त होते आणि पापांचा क्षय होतो अशी आख्यायिका आहे. नर्मदे हर, हर हर नर्मदे.